2 महिन्याची प्रॅक्टिस नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज आहे दहीहंडीचा सण. आम्ही सर्व पोरं चाललो आहे आता दहीहंडी फोडायला. सुरुवात तर झाली आहे. मी पॉवर बँक आणायला गेलो कारण की ब्लॉग शूट करणार तर चार्जिंग संपेल. फायदा वेळ कसा दिसतोय, चला स्टार्ट करू. जायची तयारी झाली आहे भाऊ मित्रांनो. गोविंदा पथकाची बघा गाड्या बिड्या तयार आहेत, पोरं सगळी तयार आहेत आणि फुल जोश मध्ये आम्ही सर्व गल्ली गल्ली जाणार आहे, हांडी फोडणार. लष्करी वगैरे सगळे अवॉइड करा. पॉपलेट थांबलेले आहे इथं. आता इथं बसून आम्ही नियोजन करणार की बाजाराला कुठल्या थराकडे जायचं आहे, त्यानंतर कसे थर लावायचे आहेत, कोणत्या पद्धतीने लावायचे. ते आमचे अध्यक्ष आहेत विजय साहेब. मी संबड रोम रोम भाइयों. मी भाई व्हिडिओ काढतो. सपला विजय. कडक साथ हे काय खोटं बोलतोय, खोटं. हा चला भाई आता निघूया. आता सुरुवात झालेली आहे. पहिला कुठं अरे भाई तू काढला भाई. ये आमच्या काढल्या भाई. यहाँ पे क्या हो रहा भाई. आलो. चालू केलं नाही तर लागतात बाई. चालू आहे सगळं इथं, सिस्टमच चालू आहे. बाळकुंची सगळ्यात मोठी तर इथं लागते. इथं गोळका बघा आता सगळं मोकळं आहे. थोड्या वेळानं बघा जेव्हा आम्ही येऊ काय गर्दी असते इथं. बघायला पूर्ण बघा. आमचं चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, सपोर्ट करा. पाहिला सपोर्ट करा. मराठी बोलतोय. जय महाराष्ट्र. जय महाराज बाबा. इथे लोकांचा नाश्ता चालू आहे. नाश्ता करून घ्या. हे आपला अथर्व भाई साथ लावायचा आहे. हे बघा हे टॉपर आपला. पुन्हा एकदा दरवर्षी प्रमाणे हा दहीहंडी उत्सव साजरा करत आहे. आणि तिथे हा हात भेटीचा नारळ देऊन जागेवाला देवा कुणासाठी एक प्रार्थना करत आहोत. या ठिकाणी ठाणे मुंबई अवघ्या महाराष्ट्रातून बाळ गोपाल येत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची दुधावर घेऊन येऊ नको. पहिल्या घराचा, दुसऱ्या घराचा, तिसऱ्या घराचा, खालच्या घराचा सर्व गोविंदा पथकाचा सर्व बाळ गोपाळांना सुखी महाराजा.
या ठिकाणी चला सुरुवात केलेली आहे. आता बाकीचे सगळे प्रोजेक्ट सांगतो पुढं पुढं. अशी गायिका जिला आतापर्यंत आपण अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलंय, तिचा आवाज ऐकलाय आणि तिच्या आवाजावर अवघा महाराष्ट्र फिरवलाय. ती म्हणजे तुमच्यासाठी एक छान भन्नाट गवळण मी सादर करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला, हे बघ, माझा हिअर बंद आहे. चलो, so let's play track please. सगळ्यांचा टाळ्याचा आवाज मला सोबत पाहिजे. पण कोण आहे बरी तुझे सगळ्यांचा हात वर. क्या बात है, शाबाश शाबाश. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नागोबा घुमा नानाला, नागोबा घुमा नानाला. इलाची नागती गावी, नागोबा तुझ्या नानाला. इलाची नागती गावी, नागोबा तुझ्या वैतागलो नाही काय. आम्ही जवळजवळ 4 तास झाले एका ठिकाणी उभा आहे. अजून आमचा नंबर नाही आला. कधी तर लावणार. अख्खे 2:30 वाजले आता. 2:30 वाजायला आले तरी नंबर नाही. उभं राहून राहून कंटाळलो. पाय दुखायला लागले. कसे तर लागलं काय समजत नाही. बघू आता. हा ना, जाम थकलो भाई, जाम थकलो. म्हणजे मुलं थांबून थांबून नाचून पण आणि वरून त्यात पाऊस वगैरे. पावसामध्ये उलट आनंदच आहे. टाइमपास खूप होतोय. बाकीच्या तरांना कधी जाणार. इथंच थांबलो तर आम्ही सर्व. चला मग आजच भेटू. मध्ये मध्ये अपडेट देत राहील. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही इथे उभे. आता 4 वाजले. आम्ही एवढे आंबलोय ना, पण 6 लावलं. कडक मध्ये 2 महिन्याची प्रॅक्टिस होती आज आमची. आम्ही काय घासले ना एक गेलं पाहिजे ब्लॉग मध्ये. सगळ्यांना शिवा पडणार भेट. आता ठाणेकरी क्या बात है, जोश आणि जल्दी. नंबर आला. स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2025. आमच्या या दहीहंडीला सेलिब्रिटी दहीहंडी म्हणून ओळखलं जातं. आणि या दहीहंडीसाठी महाराष्ट्रातूनच नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यातून भाऊंचे लाडके भाऊप्रेमी आले.
सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर भाऊच्या मुंबई सहकारी सुद्धा या ठिकाणी आले. माननीय डी.एस. जाधव साहेब यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करते. सहाचा थर लागला बरोबर, फक्त पडताना जरा विषय झाला, बट ठीक आहे, काय विषय नाही, तेवढं कमी जास्त होत राहतं. तिथे आमचा 5-6चा थर लागून झालेला आहे. तिथून आता आम्ही निघालो तर दुसरीकडे चाललेलो आहे. दुसरीकडचे पण आता थर 6चे थर लावून आम्ही निघणार मानाने करत. शोधतोय आता कुठं अजून, पूर्ण ठाण्याखाली फिरतोय. एक ठिकाणी भेटलेले आहे. ते 5 लागले. आता बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. आता परत दुसऱ्या ठिकाणी चाललेलं आहे. ह्याचं मला शूट करता आलं नाही, कॅमेरा माझ्याकडे नव्हता, पण दुसऱ्याने केलेला आहे. बट तो ॲडजस्ट करावा लागेल थोडा, कारण की आडवा नाही, तो उभा आहे. उभा बात की गैराई को समजो. चाललेलं आम्ही सगळे आता. कडक असे 6 लागलेले आहेत. आमचा मानाची ट्रॉफी, आमची गँग एकदम कडक मध्ये पूर्ण पाचटाने बबान लागलेला आहे भाई. पावसात ते पण वेळ आम्ही लावलेला आहे. न हालता न पडता नीट चढवला आणि नीट उतरवलंय भाई. आणि शेवटी 6 तर आमच्या पद्धतशीर लागलेले आहेत, त्यामध्ये खूप आनंद आहे भाई. पावसात आता काय माहित क्वालिटी, सॉरी पावसात आता काय माहित कशी क्वालिटी आलेली आहे. 1 नंबर पूर्ण 6ला. काय तर चला आता इथं लावू. भीती वाटते. मोबाईल पावसात मी काढलेला आहे, कव्हर मध्ये काढलेला शूट. आता त्याचं माहित नाही क्वालिटी कशी आली, मी नंतर जाऊन बघेन. पण आता हे मला बोलणं इम्पॉर्टंट होतं की 6 तर कडक लागले, म्हणून मी सीधा पिशवीतून काढला क्वालिटी करण्यासाठी. ठीक आहे, त्याला नंतर आता बाकी अजून तर खूप ठिकाणी लावणार आहे. आता या ठिकाणी बघू 5 लावायचं की 6 लावायचं, बाकी पुढचं सांगतोच तुम्हाला. आणि आमची मानाची ट्रॉफी. चला आपण पाहू साईराम बघितला पताका पूर्ण भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारा हा गोविंदा पथका आपणाला मनोरे लावताना पाहायला मिळेल. 5 थरांचा मनोरा त्यांचा पाहायला मिळेल. थोडस साईड सपोर्टची भूमिका निभवा मित्रांनो.
रस्त्याच्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला असणाऱ्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर चालकांना विनंती आहे, मित्रांनो, ट्रॅफिकची समस्या उद्भवेल असं कोणतंही कृत्य करू नका. मी म्हटलं श्रीमान की काय. पाच थरांचा मनोरा रचला आणि त्याने श्रीकृष्णाला खरोखरच आपला कविता घेऊन आज त्याच्या खेळाचं नैतिकतेचं आणि प्रामाणिकपणे आजच्या सोहळ्या उत्तम दर्जाच्या सोहळ्याच्या दिनी श्रीकृष्णाला कवित घेऊन त्या मनोरंजनाचं खरोखरच त्यांनी सन्मान केलेला आहे. जरा टाळा होऊ देत मित्रांनो. शांत संयमाने टफचा मनोरा खाली उतरला. वंटवून एक शेर तर दुसरा सव्वा शेर. वा 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 वा. अरे बापरे 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 बापरे. गुड गुड. अरे वा. हे कडक कडक. बापरे वा 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 वा. नाही नाही. अरे वा. कडक कडक. तो शेर नाही. ओंकार मित्र म्हणजे ताई एकदा काहीचा पटक नाही. होऊन जाते कडक करा यांच्यासाठी एखादं. चल चालू कर. जीव झाला येडा किस त्याचा नाही भरवसा.
आम्ही सर्व. इथं थर लावले, कडक 6 लावले. गेले 2 वर्ष आमच्याकडून थर लागत नव्हते, सारखे पडतो नाही. ह्या वर्षी एकदम कडक थर लागले, बघा तुम्ही. प्रकारे बाळकुंभच्या आमचे 7 तर एकदम टॉपमध्ये लागलेले आहेत. गेले 2 वर्ष 2दा पडल्याने ह्या वर्षी आम्ही लावून दाखवलं. 5 नाही तिथं ते पण 6. खूप आनंद वाटते. आता आम्ही आलो आमच्या एरियामध्ये तिकडची अंडी फोडायला. बाळकुंभ तिथं करून झालं, बाकी 5 ठिकाणी पण फिरून झाले. सगळीकडे आमच्या अंडी टॉपमध्ये लागले, कुठेही पडलेली नाही. सुरुवातीला फक्त सलामी वगैरे देऊन झाली, पण नंतर फक्त उतरता वेळी जरा घाई झाली त्यामुळे पडली. बट बाकी कुठल्याही ठिकाणी काही विषय झाला नाही, एकदम टॉपमध्ये विषय झाला आहे. बाकी जर शूट करता आलं तर करू. पावसामुळे मोबाईल तर वाट लागली, पण ठीक आहे. आता चला थांब ना, मागं थांब. अरे पब्लिक दिसली पाहिजे, मागं थांब. अंडी सगळ्यासाठी चांगल्या प्रकारे झालेली आहे. मी आता घरी चाललेलो आहे, जास्त काय बोलत नाही. ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या पत्ताला असंच नेहमी सपोर्ट करा. बोल बजरंग बली की जय.